नमस्कार, मी पूजा. माझ्या चॅनलमध्ये परत एकदा तुमचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत मँगो शिरा. एकदम टेस्टी दाणेदार असा हा मँगो शिरा बनवून रेडी होतो आणि एकदम सोपी पद्धत आहे. नक्की ट्राय करून बघा. एकदम छान असा हा. चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. बघा, इथे मी अर्धी वाटी तूप घेतलेलं आहे. ते छान आपल्याला वितळवून घ्यायचं आहे. त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला 1 वाटी रवा ॲड करायचा आहे. रवा छान आपल्याला हा परतवून घ्यायचा आहे तुपामध्ये, पूर्णपणे तूप सुटेपर्यंत. तुम्ही पाहू शकता एकदम छान आणि टेस्टी असा हा शिरा आपला बनवून रेडी होतो. 4 ते 5 मिनिटं लागतात ह्याला पूर्णपणे फ्राय व्हायला. बघा, आता आपला रवा छान भाजून झालेला. त्याच्यामध्ये नंतर आपण साखर ॲड करायची आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही साखर कमी जास्त ॲड करू शकता. मी तर अर्धी वाटी साखर ॲड केलेली आहे. त्यानंतर आपल्या याच्यामध्ये गरम पाणी ॲड करायचं आहे. इथे मी टोटल 1 वाटी पाणी वापरलेलं आहे. ते छान मिक्स करून घ्यायचं आहे. ते मिक्स झाल्यानंतर याच्यामध्ये थोडी आपण टेस्टसाठी विलायची पावडर ॲड करणार आहोत. ऑप्शनल आहे, तुम्ही नाही वापरली तरीही चालेल. तुम्ही पाहू शकता. आता बघा, इथे विलायची पावडर ॲड करते मी. ते पण छान मिक्स करून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये जो आपण आंब्याचा रस काढून घेतलेला आहे, मी एक आंब्याचा रस इथं वापरलेला आहे. पाणी न वापरता हे छान मिक्सरमधून ग्राइंड करून घेतलेलं आहे. बघा, एकदम छान मिक्स करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर आपल्याला 5 ते 6 मिनिटं लागतात हा शिरा बनायला. एकदम छान घट्टसरपणा येतो. बघा, छान मिक्स करत राहायचं आहे. त्यानंतर आपल्या याच्यावर झाकण ठेवून 5 मिनिटं वाफलवून घ्यायचं आहे. एकदम टेस्टी आणि एकदम मऊ लुसलुशीत हा शिरा बनवून रेडी होतो. चला आता आपण याच्यावर झाकण ठेवूया. 5 मिनिटानंतर बघा, एकदम छान, एकदम सुटसुटीत असा हा आपला मँगो शिरा बनवून रेडी आहे. आणि तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर नक्कीच माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. थोडेसे गार्निशिंगसाठी बघा मी बदाम ॲड करते याच्यावर. तुमच्या आवडीनुसार तुम्ही ड्रायफ्रुट्स ॲड करू शकता आणि अशा मँगो शिऱ्याचा स्वाद घेऊ शकता. नक्की ट्राय करा. एकदम छान दाणेदार असा हा आपला मँगो शिरा बनवून रेडी आहे. तुम्ही पाहू शकता. बघा, चला तर पटकन लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू.